सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. नर्मदे करिता एक स्नान तुझे दोष बळती रानो रान मधु अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्वई तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखेला नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कृष्णधाम यात्रेमधला आपला सत्संग सुरू आहे आणि कृष्णधाम यात्रा करत असताना आपण बरेच दिवस आता द्वारकेमध्येच आहोत आणि द्वारकेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचं आयुष्य कसं होतं, द्वारकेचं नक्की महात्म्य काय ते आपण समजावून घेतोय. तत्पूर्वी आज सुरुवातीलाच तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की आपली 7 जानेवारी ते 22 जानेवारी ही नर्मदा परिक्रमा आहे आणि या नर्मदे परिक्रमेमध्ये आपण सगळेजण असणार आहोत. त्या ठिकाणून सुद्धा आपण काही लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही प्रत्येकाने ज्याला शक्य असेल त्यांनी माझ्याबरोबर प्रत्यक्ष रूपामध्ये नर्मदा यात्रेला चला. खाली जे नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क केल्यानंतर संपूर्ण नर्मदा परिक्रमेची माहिती ही त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि नर्मदा परिक्रमामध्ये तुम्ही माझ्याबरोबर असालच, पण याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणचा जे काही लाईव्ह असेल ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला देखील आपण ते संपूर्ण त्यावेळेचे एपिसोड नर्मदा परिक्रमेमधले ठेवणारच आहोत. आज कृष्णधाम यात्रेमध्ये जसं पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की रुक्मिणीने आणि प्रश्न विचारला आणि उद्धवांना देखील तोच प्रश्न विचारायचा होता देवांना की तुम्ही दुर्वासा ऋषींनी ज्यावेळेला उशाप रुक्मिणी मातेला दिला तर तुम्ही उशाप द्वारकेला का मागितला नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याचं जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्याला खरोखरी अनोखं होतं. कदाचित हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आलाही असेल, परंतु तो विचारायचा राहिला असेल. परंतु ज्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला निश्चित तुमच्या मनामध्ये हाही विचार आला असेल की खरंच श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यावेळेला दुर्वासा ऋषींना का बरं असं म्हणलं नसेल की द्वारकेचं पाणीसुद्धा गोड करा. वास्तविक पाहता पाणी हेच जीवन आहे. म्हणजे द्वारकेमध्ये जर गोडं पाणी नाही तर खरोखरी द्वारकेमध्ये जीवन लोक कसं जगत असतील हा सर्वात मोठा प्रश्न त्यावेळेला सुद्धा असेल. आणि मग त्यावेळेला बाहेरून पाणी आणून असं किती त्या पाण्यावरती चालत असेल तर देवाने का सांगितलं नाही त्याचं उत्तर आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्याच्या तोंडून आपण ज्या वेळेला ऐकतो त्याच्या वेळेला आपल्याला कळतं की ते किती महान होते. बरं, चर्चा याच्यावर थांबली नाही. उद्धवजींना देखील ते उत्तर ऐकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आणि एक वेगळी बाजू कळाली किंवा एक समंजसपणाची एक वेगळी हद्द कळाली. अमर्याद पुरुषोत्तम ते का आहेत ना हे तिथे कळालं की का ते अमर्याद पुरुषोत्तम आहे. तर कुठेतरी समंजस्याची सुद्धा मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे. म्हणजे याची दोघांना कल्पना आली आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी सावध झाली आणि रुक्मिणी माता म्हणली की अहो बरेच दिवसांनी मी इकडे आहे आणि मला असं वाटतं की आज मी स्वतः स्वयंपाक करावा आणि तुम्ही त्या ठिकाणी भोजन करावं, तर माझ्या हाताने तुम्हाला बनवून द्यायचं आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की चालेल म्हणून, पण दोघांचं नाही बनवायचं, आपल्या तिघांचं जेवण तू बनव. की उद्धवजी पण आज या ठिकाणी आहेत तर उद्धवजी देखील त्या अन्नाचा लाभ घेतील, त्या भोजनाचा लाभ घेतील. आणि मग उद्धवजी बरोबरच या ठिकाणी होते. त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी रुक्मिणी माता ही स्वयंपाक करण्याकरता स्वयंपाकगृहामध्ये जाते आणि असे तिच्या हाताने बनवून श्रीकृष्ण परमात्म्यांना पूर्णपणे भूक देणार आहे. आणि मग त्यावेळेला उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा आता निवांत बसलेले आहेत आणि त्यावेळेला उद्धवजींना ते विचारतात की उद्धवजी कसा झाला दशक महोत्सव. म्हणजे द्वारकेमध्ये 10 वर्ष झाली, त्या द्वारकेमधल्या 10 वर्षामधला दशक महोत्सव तुम्हाला कसा वाटला. त्याला ते म्हणले की खूप सुंदर, अगदी म्हणजे की आनंदाने अगदी भरभरून वाहणारा असा होता. सगळीकडे कसा उत्साह होता आणि तेव्हा इतकं छान वातावरण होतं की मला असं वाटलं नव्हतं की दशक महोत्सव इतका सुंदर होईल. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही दुर्वासा ऋषींना आमंत्रण पाठवलं, आपली जनता नाराज झाली, पण तुम्ही, मी आणि बलराम दादा तिघही खुश झालो का आता आपल्याला माहिती होतं की निश्चितपणे ते येतील आणि रुक्मिणी मातेला उशाप देतील. त्यामुळे दशक महोत्सव खरा साजरा कसा झाला तर रुक्मिणी माता आली, तिथे सगळं काही आलं. आपल्या पूर्णपणे द्वारकेमध्ये रोनक आली आणि द्वारकेची राणी आली, द्वारकेला कुठेतरी शृंगार आला. एवढे दिवस द्वारका सुंदर दिसत होती, परंतु एक रुक्मिणी मातेची जी अब्सेंटी होती किंवा रुक्मिणी मातेचा त्या ठिकाणी नसलेला सहवास हा एक वेगळा होता. परंतु आज ज्यावेळेला रुक्मिणी माता त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आली त्यावेळेला त्या दशक महोत्सवाची पूर्णपणे अगदी रंगतच वेगळी झाली.
मग त्यावेळेला उद्धवजींचे सगळं बोलणं ऐकून त्यांची ती संपूर्ण द्वारकेबद्दलची त्यांच्या मनामध्ये असलेली आस्था, द्वारकेबद्दल असलेलं प्रेम, श्रीकृष्ण परमात्म्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांनी बघितलेली द्वारिका, त्या द्वारकेमधला प्रत्येक घटक आणि घटक ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगत होते आणि देव अगदी निरागसपणे ते सगळं ऐकत होते आणि अगदी निखळ प्रेम जसं दोघांच्याही चेहऱ्यावरती दिसत होतं. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना उद्धवांकडनं जे अपेक्षित होतं तो अपेक्षित प्रश्न त्यांनी उद्धवांना विचारला आणि ते उद्धवांना म्हणाले की उद्धवजी, या 10 वर्षामध्ये तुम्ही द्वारकेमध्ये काय काय बघितलं आणि तुम्ही द्वारकेमध्ये काय काय बघितलं हे बघितलं असं विचारल्याच्या नंतर उद्धवजी कुठेतरी सावध झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना काहीतरी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी वेगळं ज्ञान द्यायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी उपदेश द्यायचा आहे. देव प्रश्न विचारतायत आपल्याला. आज देवांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मग देव आपल्याला का विचारतायत की तुम्ही दशक महोत्सव आहे, तुम्ही 10 वर्षामध्ये द्वारकेमध्ये काय काय पाहिलं. आणि मग त्याच्यामध्ये अतिशय असं श्रीमंत मनाने संपूर्ण द्वारकेचं वर्णन करत असलेले उद्धवजी म्हणले की मी द्वारकेमध्ये ज्या वेळेला प्रवेश केला त्याच्या वेळेला तो मला प्रवेश आठवतोय की रुक्मिणी मातेला घेऊन आपण द्वारकेमध्ये आलो. त्यावेळेला तुम्ही चतुर्भुज झालेले होते, म्हणजे तुमचा विवाह झालेला होता आणि रुक्मिणी माता ही तुमची पट्टराणी आहे, तिला घेऊन तुम्ही द्वारकेमध्ये आलात. मला तो द्वारकेमधला दिवस आठवतो आणि दशक महोत्सवामध्ये त्यावेळेला आपण द्वारकेमध्ये केलेला प्रवेश, नारद मुनींनी त्यावेळेला येऊन केलेली वास्तुशांत, त्यावेळेचा तो वास्तुनिक्षेप, अशी एक एक घटना त्या ठिकाणी ते क्रमवार सांगत होते आणि जणू काही द्वारकेचा आता पूर्णपणे पाडाच उजळणीला आलेला होता. आणि सुरुवातीपासूनचा एक एक घटक सांगत असताना ते त्यापर्यंत आले की दुर्वासांनी या ठिकाणी प्रवेश केला, दुर्वासांनी रुक्मिणी मातेला श्राप दिला आणि मग रुक्मिणी माता या ठिकाणी द्वारकेमधून निघून गेली. पुढे देवा द्वारकेवरती नाही म्हणलं तरी संकट आली, तुमच्या जीवनामध्ये नाही म्हणलं तरी किती मोठं स्थित्यंतर आलं की ज्या द्वारकेमध्ये आपण द्वारकाधीश आहोत, जिथले आपण राजे आहोत, जिथे आपण संपूर्ण जनता गोळा केली आहे, जे आपले कुठेतरी बांधव आहेत, कुठेतरी आपल्यापासून ओळखतात, तुम्हाला परमात्मा म्हणून मानतात, किंबहुना तुम्ही परमात्मा म्हणून सिद्ध आहे. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा तुमच्यावरती सुमंतक मणी चोरल्याचा आरोप आला. आणि देवा तो आरोप तुमच्यावरती आल्यानंतर मला खूप वाईट वाटलं, खूप प्रचंड वाटलं आणि खरोखर या द्वारकेचं तेजसुद्धा कुठेतरी मला निस्तेज झाल्यासारखं वाटलं. परंतु त्यावेळेला मी सावध होतो. मला माहिती होतं की तुम्ही याच्यामधनं काहीतरी वेगळा प्रकाश दाखवाल आणि मग तुमचं जांबुवंतजीन झाल्याबरोबर युद्ध आणि त्यावेळेला जांबुवंतांनी तुमच्याला दिली ती जांबुवंती, त्या जांबुवंती बरोबरचा तुमचा विवाह मी या द्वारकेमधला आठवणीमध्ये आहे. आता प्रसंग असा बघा की ज्यावेळेला रुक्मिणी माता ही निघून गेल्या, म्हणजे की द्वारकेला ज्यावेळेला शाप मिळाला आणि रुक्मिणी मातेला श्राप मिळाला की तुमच्या जीवनामध्ये तुमचा संसार यशस्वी होणार नाही. मग आपला संसार यशस्वी होत असताना आपल्यामध्ये काहीतरी हरकत निर्माण होण्याच्या अगोदरच आपणच निघून जायला पाहिजे, ही समंजसता रुक्मिणी मातेची किती मोठी आहे. आणि त्या समंजसता धरून रुक्मिणी माता तिकडनं द्वारकेतून बाहेर गेले. वास्तविक पाहता तिने माहेरी जायला पाहिजे होतं, पण ती माहेरी गेलेली नाही आहे, तर द्वारकेच्या बाहेर ती स्वतः राहिली आहे. म्हणजे कुठेतरी तिला स्वतःला सुद्धा ही जाणीव आहे की देवांच्या बरोबर मी आहे, तर मला सुद्धा स्वतःला सिद्ध करायला पाहिजे. आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी सिद्ध करण्याकरता त्या ठिकाणी थांबली. देवा तुम्ही एकटे झाले होते आणि ते एकटे झाले असताना जांबुवंती तुमच्या आयुष्यामध्ये आली. त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या सुमंतक मणी करता जांबुवंतजींबरोबर युद्ध केलं, त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करत असताना ज्यावेळेला आता युद्धामध्ये आपला पराभव होतोय असं जांबुवंतजींना वाटलं आणि त्यावेळेला जांबुवंतजींनी रामाचा धावा केला आणि त्यावेळेला श्रीकृष्ण अवतारामध्ये रामाचं दर्शन तुम्ही जांबुवंतांना समोर समोर दिलं. जांबुवंतांच्या लक्षात आलं की अरे आपण ज्याच्याबरोबर युद्ध करतोय तो अजानुबाहू राम आपल्या समोर उभा आहे, तो आता कृष्ण अवतारामध्ये आहे. आणि जांबुवंतजी मनोमनी शरमले. त्यांनी तुमच्या पायावरती नतमस्तक करून त्या ठिकाणी मग तुम्हाला सांगितलं की माझी कन्या तुम्ही घ्या, माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार करा. आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या कन्येचा स्वीकार केला. सुमंतक मणी त्यांनी तुम्हाला दिला आणि तो सुमंतक मणी घेऊन आणि त्या जांबुवंतीला घेऊन तुम्ही द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर ही तुमच्याबरोबर असलेली कन्या, तरुण कन्या, आणि मग तिच्याबरोबर पहिले विवाह करायला पाहिजे म्हणून त्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढं सगळं युद्ध करून तुम्ही आले आणि त्यामुळे सगळे काळजी करत होते. या ठिकाणी देवी भागवत चालू होतं आणि त्या देवी भागवताची पूर्णपणे सांगता झाली, पूर्णपणे प्रसाद झाला आणि त्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी आपण जांबुवंती बरोबर विवाह केला. तो क्षण मला द्वारकेमधला आठवतो. जांबुवंती बरोबर तुमचा विवाह झाला आणि जांबुवंती सुद्धा तुमची पट्टराणीमध्ये आहे. देवा द्वारकेला दुसरी राणी मिळाली. तुमच्या पट्टराणींमध्ये पहिल्या राणीचा नंबर आहे तो म्हणजे रुक्मिणीचा आहे. त्याच्यानंतर दुसरी राणी ह्या द्वारक्यांनी बघितली ती म्हणजे की पूर्णपणे जांबुवंती.
मग जांबुवंती बरोबर विवाह करून झाल्यानंतर द्वारकेचा परिचय तिला आपण करून दिला. तिच्याबरोबर आपण द्वारकेमध्ये फिरत होतो. द्वारकेमध्ये आपण तिला तिचा महल दाखवला. तिचा महल तिला खूप आवडला आणि आपण तिच्याबरोबर इतक्या आनंदाने संसार करतोय आणि कृष्णाची आपण अर्धांगिनी आहोत हे तिला समजून तिने जांबुवंतजींना जे पत्र लिहिलं आणि जांबुवंतांना ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये तिने असं म्हणलं की तुमच्या कित्येक जन्माचं पुण्य उदयाला आलं असेल आणि माझ्या कित्येक जन्माचं पुण्य उदयाला आलं असेल तेव्हा ही घटना घडली की आज कृष्ण अवतारामध्ये मी श्रीकृष्ण देवांची पत्नी आहे आणि मी पट्टराणींमध्ये आहे. माझा दुसरा क्रमांक आहे. आणि जांबुवंतजींना ते पत्र वाचताना डोळ्यामध्ये पाणी आलं. जांबुवंतांनी तिथून तुम्हाला लक्ष आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळे द्वारकेचं वैभव किती वाढलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. देवा, जांबुवंतीबरोबर तुमचा विवाह झाला, जांबुवंतीबरोबर तुमचा संसार सुरू होता, परंतु त्या संसारामध्ये जांबुवंतीला सुद्धा तुम्ही प्रत्येक ठिकाणी उपदेश देत होते आणि जांबुवंतीला सुद्धा कुठेतरी तुमच्याबरोबर म्हणजे की पट्टराणी म्हणून ती तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर ही जांबुवंतजींची पुण्याई आहे की त्यांच्यामुळे त्यांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो आहे आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा हे केवळ त्यांच्या प्रेमाखातर आपल्याला मिळालेत. आपण स्वतः तपश्चर्या करायला पाहिजे या उद्देशाने जांबुवंतीने तुमच्याकडे उपदेश मागितला आणि हीच ती द्वारकेची भूमी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जांबुवंतीला उपदेश केला आणि त्याच्यानंतर जांबुवंती एक साधकाच्या अवस्थेमध्ये त्याचबरोबर एका भक्ताच्या पूर्णपणे अवस्थेमध्ये तुमची अर्धांगिनी बनली आणि अर्धांगिनीपेक्षा एक भक्त, अर्धांगिनीपेक्षा पूर्णपणे एक साधक म्हणून जांबुवंतीने सुद्धा तपश्चर्या केली आणि या 10 वर्षामध्ये आता जांबुवंतीची जी प्रगती आहे किंवा जांबुवंतीची एक साधक म्हणून एक भक्त म्हणून जी प्रगती आहे ती मला पूर्णपणे या ठिकाणी खूप आवडते. आणि आता असं कुठे वाटायला लागलं आहे की रुक्मिणीजी आल्यानंतर जांबुवंतीचा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वीकार केला आहे. भगवान श्रीकृष्ण जे म्हणले, उद्धवजी तुमचं खूप ऑब्झर्वेशन करेक्ट आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप करेक्ट ऑब्झर्व करता आणि माझ्या संगतीमध्ये राहिल्यानंतर कसं राहायला पाहिजे हे तुम्हाला तंतोतंत समजलं आहे. आणि जांबुवंतीबरोबरचा विवाहाचा प्रसंग त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देताना मला कुठेतरी तुम्ही हेही आठवण करून दिलीत की जांबुवंतीला आता मी खूप जवळीक करतोय. रुक्मिणी आल्यानंतर तिला पूर्णपणे म्हणजे की आज तिनेही तो 10 वर्षामध्ये तपश्चर्येमध्ये अधिकार प्राप्त केला आहे की आता ती मला समजू लागली आहे किंवा तिला श्रीकृष्ण परमात्मा समजायला लागलेत. आता तिच्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष नाही, स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल कुठलीही ईर्ष्या मनामध्ये नाही, कुठलाही त्याच्यामध्ये तर्क नाही, कुठलाही तिच्यामध्ये वितर्क नाही आणि एक निर्मळ आणि निखळ प्रेम असं तिचं माझ्याप्रती आहे जे एका पत्नीचं पतीच्या प्रती असावं. आणि आता खऱ्या अर्थाने जांबुवंतीचा स्वीकार करायला पाहिजे ही गोष्ट देखील तुमच्या जशी लक्षात आली आहे तशी काही क्षणापूर्वी ती माझ्यासुद्धा लक्षामध्ये आली आहे, ती गोष्ट माझ्यासुद्धा लक्षामध्ये आली आहे. असे श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उद्धवाला पूर्णपणे उद्धवजींना कल्पना देतात. आणि मग या दोघांच्या संवादामध्ये आता पुढे काय झालं तर द्वारका महात्म्यामध्ये त्याच्या पुढे सांगत असताना उद्धवजी म्हणतात की या दशक महोत्सवी मला दुसरी आठवण करून द्यावीशी वाटते, ती म्हणजे सत्यभामाबरोबर तुमच्या विजयाची, सत्यभामाबरोबर तुमच्या पूर्णपणे विवाहाची. आणि मग हा विवाह कसा झाला ते उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्यामधला संवाद आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी मातासुद्धा असणार आहे आणि मग त्या संवादाची मजा आणखीन वेगळीच असेल. तो संवाद आपण ऐकणार आहोत उद्याच्या एपिसोडमध्ये. आज इथेच थांबूया. ओम साईराम.